नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण बीटापासून पौष्टिक असा बीटाचा हलवा बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी बीट घेतले आहे। आता आपण या बीटांची साल काढून यांना किसून घेणार आहोत। आता आपले हे बीट किसून झाले आहे। बीटाचा हलवा बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवले आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले काजू टाकून घेऊ। आता आपण या काजूंना छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या काजूला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण त्यामध्ये किसून घेतलेले बीट टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांपर्यंत या बीटांना अशाच प्रकारे शिजवून घेऊ। पाच मिनिटांनंतर आता आपण या कढईवरचे झाकण काढून हे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये 1 कप दूध टाकून घेऊ। दूध टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेऊ। आता आपण हे पुन्हा एकदा सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून वेलची पावडर टाकून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण या कढईवर झाकण ठेवून हा बीटाचा हलवा 10 मिनिटांपर्यंत शिजवून घेणार आहोत। 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण झाकण न ठेवता 5 मिनिटांपर्यंत हा बीटाचा हलवा शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटांनंतर आता आपला बीटाचा हलवा तयार आहे। जर बीटाच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।